सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जे नवीन वेळापत्रक अध्यक्षांनी जाहीर केलं त्यामध्ये सर्वप्रथम आमचं जे म्हणणं होतं की 19 तारखेला जे 4 साक्षीदार अपोजिशनने जे पिटिशनर होते त्यांनी जे 4 साक्षीदार दिले त्यांची उलट तपासणी घेण्यासाठी त्यांनी सकाळी 4 वाजता 19 तारखेला काही कागदपत्र आमच्याकडे दाखल केले, अध्यक्षांकडे दाखल केले आणि ते घेता येणं शक्य नव्हतं. म्हणूनच आम्ही रिक्वेस्ट केली माननीय अध्यक्षांना किंवा हे सकाळी 4 वाजता मिळाल्यानंतर एका दिवसात क्रॉस एक्झामिनेशन होऊ शकत नाही, म्हणून 4 दिवस आम्हाला अधिकचा वेळ मिळावा. आणि ते अध्यक्षांनी संपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या जे काही निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं आणि 31 तारखेच्या आत हे सगळं वेळापत्रक ठरवून 31 तारखेच्या आत हे सगळं सबमिट झालं पाहिजे आणि त्याच्यावरची क्रॉससुद्धा झाली पाहिजे. अशा स्वरूपाचं परत एकदा फेयर अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. वेळापत्रक त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि आमची मागणी जी 4 दिवसाची मागणी होती ती अध्यक्षांनी या ठिकाणी मान्य केली. जे प्रतिज्ञापत्र तुम्ही सादर केलेलं आहे त्याच्यावर पुन्हा एकदा शरद पवारांवर थेट निशाणा साधलेला आहे. ते मनमानी करत होते, आम्हाला बोलू दिलं जात नव्हतं, 4 लोकांचं ऐकत होतं. सातत्याने आपल्या निदर्शनात एक गोष्ट आणून देतो की पवार साहेबांच्या बाबतीमध्ये फार मी काही अधिक बोलणार नाही, पण वाद ते सारखं आपल्या भाषणांमधनं आपल्या वक्तव्यातनं सारखं बोलवायचे की भाकरी फिरवली जाईल. भाकरी फिरवली जाईल याचा अर्थच असा असायचा की पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती असंतोष आहे, नाराजी आहे. सातत्याने त्या बाबतीमध्ये चर्चा केली जायची आणि चर्चा केल्यानंतर बाहेर कुठेतरी भाकरी फिरवली जाईल अशा स्वरूपाचे जे स्टेटमेंट येत होते त्याचा अर्थच असा होता की पक्षामध्ये एक प्रकारची कुठेतरी मनमानी चालली होती आणि त्यामुळेच या प्रकारचे निर्णय झालेले. तुम्ही डॉक्युमेंट फाईल केलं त्या संदर्भात ते आता वर काय तुमच्या विरोधातले पुरावे जे आहेत ते शरद पवार यांच्या गटाच्या वकिलांनी आता आणले आहेत आणि त्याच्यावर देखील आक्षेप घेतला जाईल असं म्हणजे एकंदरीतच वरती संभाषणातून दिसून आलं. नाही, आता सगळे जे पुरावे आमच्या बाजूने जे होते ते सबमिट झालेले आहेत. ते कायद्याला धरून आहेत, घटनेला धरून आहेत. जो आमचा अधिकार आहेत ते सगळे आमच्या अधिकार क्षेत्रातले जी काही पुरावे असतील ते आत्ता कोर्टासमोर सबमिट झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी काय सबमिट केलेले आहेत याच्यापेक्षा आम्ही जे सबमिट केलेले आहेत तेच अंतिम सत्य असणार आहे आणि तेच अंतिम सत्य आहे. मग तुम्ही काही डॉक्युमेंट्स उशिराने सबमिट केले ज्याच्यावरती आता आक्षेप घेण्यात आला होता पवारच्या वकिलांकडून? ॲडिशनल असले कुठले डॉक्युमेंट सबमिट करण्यापेक्षा आमच्याच आमदारांचे ॲफिडेविट जे परत आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय अशा स्वरूपाचे ॲडिशनल ते डॉक्युमेंट्स आहेत आणि ते ग्राह्य धरले पाहिजे. फार काही त्याच्यामध्ये नाही आहे की आम्ही जे काही आत्तापर्यंत ज्या आमदारांनी आम्हाला सपोर्ट केला आहे त्याच आमदारांचे परत आम्ही आमचा सपोर्ट असलेल्याचे पुरावे दिलेले आहेत. 4 साक्षीदार जे असणार आहे त्यांचा क्रम सुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे आणि ठराविक वेळेमध्ये हा निकाल द्यावा असं कोर्टानं म्हटलं. 23 आणि 24 तारखेला पिटिशनर जे असतील त्यांचे 4 साक्षीदारांची त्या ठिकाणी तपासणी होईल. 25 तारखेला टेंटेटिव्ह साधारण 25 तारखेला आमची साक्ष होईल. क्रॉस एक्झामिनेशन जे होईल ते क्रॉस आमची होईल. 26ला सुट्टी असणार आहे आणि 27ला परत दोघं पक्षकारांचं जे काय असेल ते म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं जाईल आणि 31 तारखेच्या जो टाईम बॉन्ड कार्यक्रम करावा लागणार आहे ते टाईम लिमिट जे ठरवलेलं आहे ते 31 तारखेपर्यंत माननीय अध्यक्ष त्याच्या बाबतीमध्ये ठाम आहेत. 31 तारखेपर्यंत ते संपवायचं. सर, एक महत्त्वाची बाब अशी आहे की तुम्ही आत्ताच म्हणालात की पुन्हा एकदा आमदारांचे शपथपत्र सादर केलेले आहेत. असे ते आमदार आहेत का ज्यांना त्यांची भूमिका जी आहे ती मधल्या काळात बदलली होती? काय मुक्तादाबा पाटील असतील, अशोक बापू पवार असतील, अशा अतुल बेनके असतील, यांना जे शपथपत्र आहेत पूर्वी तुमच्याकडे दिलं, परत त्यांच्याकडे दिलं, परत तुमच्याकडे दिलं, असं काही आहे? नाही, मध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून असा आरोप केला जायचा हे इकडे हे तिकडे. हे वारंवार त्यांना ऐकावं लागायचं. त्यांनी ऑलरेडी आम्हाला शपथपत्र लिहून दिलेलं होतं, परत त्यांनी अजून आम्हाला दुसऱ्यांदा लिहून दिलं, अजून तिसऱ्यांदा मागायची वेळ आली तर तिसऱ्यांदा ते देऊ शकतात. एवढे कॉन्फिडंट आमच्या पाठीमागे असलेले सगळे जे आमदार आहेत ते आहे याचा सत्यपुरावा त्यांनी दिलेला आहे. मनोज जरांगे यांनी सरकारमध्ये तणाव वाढला आहे अशा पद्धतीची एक चर्चा समोर येते. एक मतप्रवाह सरकारमधला असं आहे की आता त्यांची चर्चा करायला नको, कारण जर त्यांना सांगण्यात आलं होतं, त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं, तरी देखील हे मोर्चा कशासाठी काढतायत?
नाही, आत्ता मनोज जरांगेंच्या माध्यमातून सातत्याने गेल्या अनेक महिन्यापासून आपण सगळेजण बघतायत, सरकारने आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे ठेवलेली आहे. कुणबीच्या जेवढ्या नोंदी सापडलेल्या असतील त्या नोंदींप्रमाणे सगळ्यांना त्या ठिकाणी आपापलं जे हे असतं काय म्हणतात त्याला जात पडताळणी पत्र प्रमाणपत्र ते देण्याचं कामसुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती सरकारने केलेलं आहे. त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या मागण्यांवरती सातत्याने सरकारने त्या ठिकाणी योग्य तो प्रतिसाद दिलेला आहे. आत्ताही त्यांना विनंती केली होती की काही काळानंतर आपण याच्यावरती ठोस भूमिका घेऊन हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही समित्या नेमल्या असतील, जे जे अभ्यासक नेमलेले असतील की मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सरकारने फार मोठ्या प्रमाणावरती निर्णय घेतले. त्या ठिकाणी कार्यपद्धती आपली अवलंबलेली आहे आणि तरीसुद्धा हा मोर्चा काढण्याची आवश्यकता नव्हती. मला असं वाटतं, हे माझं वैयक्तिक मत आहे, की सामंजस्य भूमिका घेऊन काही ना काही वेळ अजून दिला असता तर त्यातून अजून चांगला काहीतरी निर्णय झाला असता आणि तो होणारच आहे. झाला असता म्हणण्यापेक्षा शासनाच्या वतीने सरकारच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं जाईल याच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केला जातो आहे. कुठल्याही आरक्षणाला त्या ठिकाणी धक्का न लागू देता तो मराठा समाजासाठी आरक्षणाचा मुद्दा रेटून नेण्याचं काम आज सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. सर, संजय राऊत म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरांगे यांच्याकडे एक प्यादं म्हणून बघत आहे, राजकीय प्यादं म्हणून, आणि दोन समाजाचा विरवण्याचं काम आता त्यांच्याकडनं केलं जातं दोन्ही नेत्यांकडनं. यांनी मनोज जरांगे यांच्याशी तातडीने चर्चा केली. आता ही वेळ जर का सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनीच समजा जर का योग्य पद्धतीने हाताळली असती आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर का हे पिटिशन टिकून दाखवलं असतं, त्यावेळी आम्हीही सरकारमध्ये होतो, ते टिकून दाखवलं असतं तर मग संजय राऊतांना त्या ठिकाणी बोलण्याचा अधिकार राहिला असता. आपल्या नेत्याचं अपयश हे आता महाराष्ट्राला कुठे भोवतंय याच्यावरती संजय राऊत साहेबांनी त्या ठिकाणी चिंतन मनन केलं पाहिजे. तर एक महत्त्वाचं त्यांनी असं म्हटलं की अजित पवार महिलांना पुढे आणण्यासंदर्भात वक्तव्य अजित पवारांनी. कोण म्हणलं? संजय राऊत म्हटले की अजित पवार हे महिलांना पुढे आणलं पाहिजे अशा संदर्भातलं वक्तव्य करतात. मात्र ज्यावेळी शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळी सुप्रियासोबत बोलत असताना सुप्रिया तू चूप बस, नारायण राणेचा मॅनत्रास एका बाईने पराभव केला, अशा पद्धतीची वक्तव्य करतात. त्यामुळं त्यांच्या हे बघा, माननीय अजितदादांचं स्पष्ट भूमिका आहे. ती आत्ता संपूर्ण महाराष्ट्राला देशाला राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून आपण सातत्याने बघतोय. महिलांना सक्षम करणे आणि प्रत्येक घटकातली महिला, ती आदिवासी असेल, अल्पसंख्याक असेल किंवा बहुजन असेल, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या महिलांना संघटित करून फार मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम घेतला. त्यामुळे आता या उकळ्या फुटलेल्या आहेत. मागचं काय आताचं काय असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण अजितदादांचा स्वभाव हा मूळचा असा आहे की महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि त्यांचा सन्मान झाला पाहिजे. हीच भूमिका मागेही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. एक महत्त्वाचं अधिवेशनात घोषणा करण्यात आली होती अवकाळी पावसासंदर्भात तुमच्या खात्याकडून, आणि मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं होतं की SDRFचे निकष वगैरे शिथिल केले गेले, पण अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जे पैसे जमा व्हायला पाहिजे ते पूर्णतः झालेले दिसत नाहीत. महाराष्ट्रातले जवळपास 9 जिल्ह्यांमधली आता परिस्थिती काढली तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या शेतकऱ्यांना अजून पैसेच मिळाले नाही सांगतात. नाही, हे सत्य आहे की आत्तापर्यंत काही जे पैशांचं डिस्ट्रीब्युशन करण्याची प्रक्रिया जी सुरू केली पाहिजे ती हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे सरकते. परंतु महाराष्ट्रामध्ये अवकाळी असेल, अतिवृष्टी असेल, गारपीट असेल किंवा दुष्काळ जो घोषित केला गेला 40 तालुक्यांकरता, त्या दुष्काळाकरता आणि सदृश्य दुष्काळ परिस्थिती ज्या ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती ज्या ठिकाणी दिसली त्याही ठिकाणी आज महाराष्ट्र शासनाने फार मोठ्या प्रमाणावरती अति तातडीचे निर्णय घेताना आपल्याला दिसलेले आहेत. आता निधीच्या वितरणाच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तहसीलदारांकडनं जिल्हाधिकाऱ्यांकडनं आयुक्त आणि आयुक्तांकडनं आमच्याकडे ज्यावेळेला ते व्हेरीफाय होऊन येतात, त्यांचे KYC जे शेतकरी या ठिकाणी मदतीला पात्र ठरलेले असतात त्या ज्यांना मदत करायची असेल त्यांचं KYC सुद्धा त्या ठिकाणी अपडेट करावं लागतं. ते ज्या प्रमाणामध्ये जिल्हा स्तरावरून आमच्याकडे प्रस्ताव प्राप्त होतील तसं तातडीने त्याचे पैसे दिले जातील. परंतु ही प्रक्रिया करत असताना कुठल्या शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी नको झालं पाहिजे याची दक्षता घेतली जाते आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला मदत लवकरात लवकर मिळेल.